निकाल लागलाय, तुमच्या अंगावरती गुलाल दिसतोय, काय पहिली प्रतिक्रिया? प्रथमतः मी सगळ्या मतदार बंधूंचे मी या ठिकाणी आभार मानते का त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाचा नक्कीच मी पूर्ण करण्याचा सार्थक प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर त्यांनी ज्या विश्वासावर जी कामं या ठिकाणी आपण त्यांना सांगितली होती ती माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न करणार आहे। पूर्ण गाव विकास करण्याचा। काय मतदारांच्या भावना होत्या? भावना खूप छान होत्या। सगळ्या मतदारांनी त्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मला सपोर्ट केला, त्याबद्दल मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते। विजयामध्ये कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यात जास्त माझ्या मित्रांचा खूप मोलाचा कसं काम राहील पुढचं? निश्चितच मी पूर्ण प्रयत्न करणार, माझा गट पूर्णपणे विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार। 1000च्या वरती 1040 मतदारांनी आमच्यावरती जो विश्वास दाखवला त्या विश्वासाबद्दल मी सर्व मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो। तुमचा वाटा होता या विजयामध्ये, काय तुम्हाला अडचणी? प्रचारामध्ये कुठल्या प्रकारची अडचण आली नाही। खर तर शेवटच्या क्षणी आम्हाला उमेदवारी जाहीर झाली आणि एक 12-13 दिवसाचाच कालावधी होता। 12-13 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व जे आमचे सवंगडी असतील, कार्यकर्ते मंडळी असेल, त्या सर्वांनी अतिशय कठोर परिश्रम घेतले आणि या विजयामध्ये मोलाचा वाटा त्यांचा आहे। मतदारांना काहीच आव्हान नाही। मतदारांनी आम्हाला आव्हान करायचंय, जे मतदारांना आम्ही शब्द दिलेले आहे, ज्या गावामध्ये विकास कामांच्या बाबतीत आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहे, निश्चितपणे आमदार शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ते शब्द, ते विकास कामे पूर्ण करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न करू।